तर नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काही फोटोशॉपचे जे ग्रेडियंट असतात ते सांगणार आहे, कुठनं डाउनलोड करायचे आणि ते आपण टेक्स्टमध्ये कसं यूज करू शकतो ते पण तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. तुम्ही कोणताही पार्ट स्किप करू नका, नाही तुम्हाला कळणार नाही की मी कोणता ग्रेडियंट वापरले, कोणतं इफेक्ट वापरले, तर तुम्हाला समजणार नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्यामध्ये तुम्हाला एक टेक्स्ट आहे, त्याला तो आपण टेक्स्ट इफेक्ट कसं देऊ शकतो ग्रेडियंटनी ते तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मला कमेंट आली आपल्या चॅनलवरती की ग्रेडियंटवरती व्हिडिओ बनवा. तर मी फक्त नुसतं ग्रेडियंट देणार नाही, तर त्याची वेबसाईट सांगणार आहे. का तर तुम्ही त्या वेबसाईटनं बऱ्यापैकी ग्रेडियंट आहे त्यामध्ये भरपूर, ते तुम्ही डाउनलोड करा, ते यूज करा तुमच्या डिझाईनमध्ये आणि ते तुम्ही एक चांगली डिझाईन क्रिएट करू शकता ते ग्रेडियंट वापरून. बॅकग्राऊंड असेल किंवा कुठं टेक्स्टमध्ये असेल, दोन्हीपैकी तुम्ही कुठेही ती ग्रेडियंट वापरू शकता आणि ते फ्री असणार आहे. तर कुठनं डाउनलोड करायचे ते सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि मित्रांनो, चॅनल कोण असेल ते सबस्क्राईब बटन दाबा आणि शेअरची बायकून प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळते. तर मित्रांनो, व्हिडिओला करू सुरुवात. तर मित्रांनो, इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका, लिंक दिली खाली, जाऊन फॉलो करा. तर मित्रांनो, आता नॉर्मली आता आपण काय करू, क्रोम ओपन करू. तर नॉर्मली क्रोम ओपन केलेलं आहे. आता आपल्याला तर सर्च काय करायचं आहे, फोटोशॉप ग्रेडियंट किंवा ग्रेडियंट फोटोशॉप कसंही. आता नॉर्मली तुम्ही जर ग्रेडियंट सर्च केलं तर इलस्ट्रेटर रिलेटेड पण येतील काही, किंवा कोरल रिलेटेड येतील, अजून बऱ्यापैकी सॉफ्टवेअर रिलेटेड त्या ग्रेडियंट येतील. पण आपल्याला पाहिजे फोटोशॉप रिलेटेड. जर इलस्ट्रेटर रिलेटेड जर ते ग्रेडियंट आले तर आपल्याला ते फोटोशॉपमध्ये यूज करता येणार नाही, कारण की ते फोटोशॉपमध्ये एक प्रीसेटप्रमाणे आपल्याला यूज करायचं आहे. तर नॉर्मली आता फोटोशॉपसाठी पाहिजे, त्यामुळे फोटोशॉप ग्रेडियंट सर्च केलेलं आहे. तर रिसोर्स बॉय म्हणून एक वेबसाईट आहे, बऱ्यापैकी जणांना माहिती असेल. तर ही वेबसाईट आहे, त्यामध्ये बऱ्यापैकी इथं बघू शकता अशा टाईपमध्ये तुम्हाला ग्रेडियंट भेटतील वेगवेगळ्या प्रकारचे. तुम्ही जर सर्च केलं अजून गोल्डन ग्रेडियंट की, तर बघा तुम्हाला एक पॅनलच दिलेला आहे, आपल्याला एक टॅब दिलेला आहे, पेज दिलं आहे काठी ग्रेडियंटसाठी. तर इथं बऱ्यापैकी ग्रेडियंट आहे आपल्या इथं, म्हणजे सिल्वर असतील किंवा वेगवेगळे मल्टी कलर असतील किंवा रेडसाठीच हे तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तुम्ही तुमच्या डिझाईनमध्ये वापरू शकता. जसं की हे गोल्डन आहे, हे नॉर्मली गोल्डन ग्रेडियंट आहे, हे बऱ्यापैकी तुम्ही वापरू शकता. डिझाईन भरपूर आहेत, 1000-2000 असे तिथे त्यांनी लिहिलेले ग्रेडियंट. हे डाउनलोड करून तुम्ही तुमच्या डिझाईनमध्ये यूज करू शकता. ते ही वेबसाईट आहे. तर तुम्ही नॉर्मली जेव्हा हे येल्लोवरती, समजा येल्लो ग्रेडियंट आपण हे डाउनलोड केलं आणि इथं फ्री डाउनलोडवरती क्लिक केलं की ते फाईलमध्ये डाउनलोड होईल. ते तुम्हाला फाईल ओपन करून दाखवतो आणि कसं इन्स्टॉल करू शकतो ते पण सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही फाईल एक्स्ट्रॅक्ट कराल, तुम्हाला एक असं टाईपचं प्रीसेट भेटेल ग्रेडियंट आणि त्याचं लायसन, फ्री लायसन असतं ते तुम्हाला भेटेल त्याबरोबर. तर हे आता आपल्याला फोटोशॉपमध्ये इन्स्टॉल करायचं. ते कसं करायचं, तर आता फोटोशॉप ओपन करू. तो फोटोशॉप ओपन करतो आणि मित्रांनो बघा, एक नॉर्मल डॉक्युमेंट क्रिएट करू आपण, जस्ट एक तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि इथं तुम्हाला एक ग्रेडियंटचा पॅनल दिसेल, इथं बघू शकता. जी प्रेस करा तेव्हा ते ओपन होईल आणि ह्याच्यावरती क्लिक केलं की एक असं ग्रेडियंटचा पॅनल ओपन होईल. तुम्ही जेव्हा इथं बघितलं, एक सेटिंगचा ऑप्शन आपल्याला भेटतो. सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक केलं आणि इम्पोर्ट ग्रेडियंटवरती क्लिक केलं की तुम्ही बघू शकता. मी नॉर्मली ओपन करतो ते फाईल. आता इथं बघू शकता, रिसोर्स बॉय म्हणून आपली जी ग्रेडियंटची फाईल आहे ती इथे दिसते आपल्याला. तुम्ही ज्या फाईलमध्ये असाल तिथं हे लोकेशनवरती घेऊन ग्रेडियंट असं इथं लोड करायचं आपल्याला. लोड केलं की इथं लास्टला ती ग्रेडियंट बघू शकता, इथं इन्स्टॉल झालेली. तर इथं बघू शकता अशा प्रकारचे बऱ्यापैकी ग्रेडियंट, येल्लो ग्रेडियंट असतील ते आपल्याला भेटतात. ते मग तुम्हाला नॉर्मली ड्रॅग करून हे असं ग्रेडियंट यूज करायचं आहे. आणि एक तुम्हाला टेक्स्ट इफेक्ट सांगणार आहे, तो म्हणजे कसा, तर ते पुढं सांगतोच. तुम्ही अशा पद्धतीचे बघा ग्रेडियंट आहे भरपूर. तर तुम्ही इथं बघितलं त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, तुम्ही असे नॉर्मली यूज करू शकता. ग्रेडियंटचे जे प्रकार आहेत, ओके, स्टाईल एक प्रकारचे तुम्ही तुमच्या डिझाईनमध्ये यूज करून तुम्ही कोणतीही एक चांगली डिझाईन क्रिएट करू शकता, बॅकग्राऊंडवरती असो किंवा अजून कुठं पण. ओके. आणि इथं तुम्हाला त्याचे मोड आहेत, आपले जसे ब्लेंड मोड असतात तेच मोड आहेत, हे तुम्ही यूज करून बघू शकता. ओके. इथं तुम्हाला तो पाहायचा रिव्हर्स पण करू शकता ग्रेडियंट आणि ड्रॅग करायचं तुम्हाला, जस्ट फक्त जसं ते रिव्हर्स होईल. ओके. तर नॉर्मली असे ग्रेडियंट तुम्ही यूज करू शकता. आता ते टेक्स्टमध्ये कसं वापरायचं, तर नॉर्मली मी Ctrl-Z करतो जस्ट. ओके. किंवा आपण एक व्हाईट कलर घेऊ इथं आणि आपण आता टेक्स्टमध्ये कसं यूज करायचं ते तुम्हाला सांगतो. एक नॉर्मली टेक्स्ट कॉपी करून घेऊ आपण जस्ट. ओके. अशा टाईपमध्ये एक टेक्स्ट लिहू नॉर्मल फक्त. ओके. असं मराठी लिहिलं आणि जस्ट काय करायचं आपल्याला, ह्याला डबल क्लिक करायचं आहे आणि इथं ग्रेडियंटवरती क्लिक करायचं आहे.
एक गोल्डन कलर आला त्याला आणि इथं बघू शकता स्ट्रोक ॲड करायचा. स्ट्रोकमध्ये जायचं आणि फक्त आपल्याला कलरवरती क्लिक करायचं आहे. व्हाईट कलर सिलेक्ट करायचा आहे. व्हाईट कलर सिलेक्ट केला की जेणेकरून एक थोडीशी त्याला बॉर्डर येईल. आणि नंतर तुम्हाला फक्त इथं काय करायचं, नॉर्मली ड्रॉप शॅडो ॲड करायची. ड्रॉप शॅडो ॲड केली की नॉर्मल बघू शकता अशा टाईपमध्ये एक थोडक्यात तो ग्रेडियंटचा टेक्स्ट इफेक्ट व्यवस्थित दिसतो. एक शायनी इफेक्ट दिसतो त्याला. ओके, अशा टाईपमध्ये. वाटल्यास इनर शॅडो ॲड करून तुम्ही इथं त्याला स्क्रीन इफेक्ट दिला. नॉर्मल लाईट कलर घेतला तर अजून थोडासा शायनी इफेक्ट त्या आपल्या टेक्स्टला दिसतो अशा टाईपचा. आणि तुम्ही हे कुठेही नॉर्मली वापरू शकता टेक्स्ट. तर मित्रांनो, ही व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि मित्रांनो, चॅनलवर कोण असेल तर सबस्क्राईब बटन दाबा आणि शेअरचे बेल प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.